चला, नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मेहरा मॅम, धनश्री मॅम, दीपाली मॅम, आदिता मॅम, कौसर मॅम. चला, तर आजचा जो कन्सेप्ट आहे आपला तो खूप इम्पॉर्टंट आहे. आपण काय शिकलो आत्तापर्यंत, की आपण हे शिकलो की ग्रॅटिट्यूड आपल्याला करायचं आहे. ओके, पण आज आपण ग्रॅटिट्यूड त्या गोष्टींना करणार आहोत ज्या गोष्टी आपल्यामध्ये आहेत, आणि आपल्याला तिन्हीसाठी हे करायचं आहे. इथं आत्ता आपल्यामध्ये जे काही आहे त्याबद्दल थँक्यू म्हणायचं आहे, आणि आपल्याला ज्या काही इच्छा आहेत त्या आज लिहायच्या आहेत. म्हणजे आज आपण मॅजिकमध्ये जे काही बघितलं की आपण तिथं इच्छा लिहित होतो वेगवेगळ्या. तुम्हाला जी काही इच्छा आहे तुमच्यासाठी असेल, तुमच्या फॅमिलीसाठी असेल, पण आज फक्त स्वतःसाठीची इच्छा लिहायची आहेत. मग छोट्या छोट्या असतील, मोठ्या असतील, ज्या काही असतील त्या, की मला हेल्थमध्ये हे करायचं आहे, मला असं हेल्थसाठी हे करावं असं वाटतं, रिलेशनशिपसाठी हे करावं वाटतं, पैशासाठी हे करावं वाटतं, जे काही आहे त्या इच्छामध्ये लिहायचं. तर तुम्ही म्हणाल मग पैशासाठी कसं लिहायचं? तर पैशाबद्दलची इच्छा तुम्ही या पद्धतीनेही लिहू शकता. जर तुम्हाला ते कमवायचं असेल किंवा काही करायचं असेल तर ते तुमचं जे काम आहे त्या कामाबद्दल मला हे काम करायचं आहे ते लिहा. किंवा मग तुम्हाला जे काही हवं आहे तुमच्या आयुष्यामध्ये, एखादी वस्तू हवी असेल तर ती मिळालेली आहे आणि ती ज्या पैशाने आपण खरेदी करणार आहोत त्याबद्दल आधीच थँक्यू म्हणायचं. आणि आपल्याला माहीत आहे आपण इच्छा कशा लिहितो. 3 वेळेस वरती थँक्यू लिहायचं आहे, नंतर 10 इच्छा लिहायच्या आहेत मध्ये, आणि त्याच्यानंतर खाली थँक्यू लिहायचं आहे. आता हे इच्छा लिहिताना आपल्याला हा विचार करावा लागणार आहे, कारण आपण दुसऱ्यांसाठी खूप इच्छा व्यक्त करतो, पण आपण स्वतःसाठी कधी इच्छा व्यक्त केल्यात का? नाही केलेल्या. हे खरं हे आहे, आपण स्वतःसाठी कधी तेवढा विचारच करत नाही. आणि स्वतःबद्दल इच्छा व्यक्त करणं किंवा स्वतःला काय पाहिजे किंवा आनंदी राहणं हे थोडं आपण मागं सरकतो. तर आज जे आहे, आज आपल्याला ज्या इच्छा लिहायच्या आहेत त्याला एक टेक्निक मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्या पद्धतीने जेव्हा तुम्ही ते लिहाल तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला काय हवं आहे. तर आपला कन्सेप्ट जो आहे मॅजिकचा, की जी गोष्ट आपल्याला हवी आहे त्या गोष्टी, ज्या काही आत्ता आपल्याजवळ गोष्टी आहेत त्या गोष्टींबद्दल आधी थँक्यू म्हणायचं. तर तुम्हाला नंतर जी गोष्ट पाहिजे ती सहज मिळणार आहे. तर हा कन्सेप्ट इथं यूज करायचा आहे. तर हा कन्सेप्ट यूज करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, की जेव्हा आपण कोणतीही गोष्ट लिहितो, लिहिणं तर इम्पॉर्टंट आहे, माहिती आहे आपल्याला. लिहायचं का आहे? लिहिणं यासाठी इम्पॉर्टंट आहे की कोणतीही गोष्ट जेव्हा आपल्या डोळ्यादेखत घडणार आहे तर ती आपल्याला फक्त इथं असून उपयोगी नसतं, ती आपल्याला कागदावरती येणं महत्त्वाचं आहे. म्हणजे जेव्हा आपण घर बनवतो तेव्हा आपण त्याचा प्लॅन काढतो, फ्लोअर प्लॅन काढतो, ब्ल्यूप्रिंट काढतो, तर आपल्याला कळतं की इथं बेडरूम पाहिजे, इथं किचन पाहिजे. जर आपण तसं नाही केलं तर आपलं काहीतरी चुकू शकतं. तर ते न चुकण्यासाठी आणि आपल्याला जे पाहिजे ते आपल्या आयुष्यामध्ये सहज होण्यासाठी किंवा व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला ते लिहिणं इम्पॉर्टंट आहे. तर इथं जे आपण इच्छा लिहायच्या आहेत आज, त्या फक्त स्वतःसाठीच्या लिहायच्या आहेत. मला हे हवं आहे, मला आयुष्यामध्ये पैशाबद्दल असं हवं आहे, रिलेशनशिपबद्दल असं हवं आहे, आरोग्याबद्दल असं हवं आहे, माझी ही इच्छा आहे. ते सगळं स्वतःसाठी लिहायचं आहे. आता हे लिहिताना एक टेक्निक तुम्हाला अशी यूज करायची आहे की तुम्हाला प्रत्येक 2 तासानंतर मोबाईलमध्ये अलाराम लावायचे. तुम्ही म्हणाल हे का? कारण हे यासाठी आहे की जेव्हा आपण स्वतःबद्दल विचार करतो तर आपण तिथं निगेटिव्हिटी जास्त विचार करतो.
जे काही आपले लहानपणापासूनचे बिलीफ बसलेले असतात, लहानपणापासूनचे बिलीफ आपले 4-5 वर्षापासून आपण ते घेऊन आलेलो असतो. त्यावेळेस आपलं जे सबकॉन्शियस माइंड असतं 5 वर्षापासून 7 वर्षापर्यंत म्हणा, ते सबकॉन्शियस माइंड जास्त ॲक्टिव्ह असतं. तिथं आपण कॉन्शियस माइंड वापरत नसतो, कारण आपल्याला तेवढं लॉजिक लावायचं तिथं माहिती नसतं. म्हणून त्यावेळेस जी काही गोष्ट आपल्या आत जाते ती आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फिक्स राहते. मग ते कितीतरी वर्ष राहते, ती आपण सोडायलाच तयार नसतो. तर इथं आपल्याला जी गोष्ट आपण स्वतःसाठी लिहिणार आहोत, ती गोष्ट आपण मनापासून लिहितोय का, की त्या गोष्टीबद्दल कुठं आपल्या आतमध्ये काहीतरी निगेटिव्ह बिलीफ आहे, त्याच्यामुळे आपण ते लिहू शकत नाही, या गोष्टीचा तिथं विचार करायचा. तुम्हाला 2 दिवस लागतील त्याच्यासाठी तरीही चालेल. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला आठवड्यातनं 2 किंवा 3 वेळेस करायची आहे. नेक्स्ट सॅटर्डेपर्यंत ते पूर्ण केलं तरीही चालेल. पण मला काय रिझल्ट आला हा नेक्स्ट सॅटर्डेला तुम्ही सगळ्यांनी सांगाल. आज जितके जण आहेत त्यांना मी विचारेन. तर आपल्याला 2-2 तासाचा अलाराम लावायचा आहे. त्या 2 तासामध्ये आपला स्वतःकडं आपण बघायचं आहे की माझ्या आतमध्ये इथं काय निगेटिव्हिटी आहे का. असेल तर ती लिहून पाडून टाकायची आधी. नसेल तर ते जी काही तुम्ही इच्छा लिहिणार आहात ती लिहिण्याच्या आधी आपण जिथं बसलेलो आहोत तिथं एक 5 मिनटं बसायचं शांत. आधी लिहिण्याच्या आधीची ॲक्टिव्हिटी सांगते मी. शांत बसायचं 5 मिनटं. पाणी घ्यायचं जवळ, 1 ग्लास, अर्धा ग्लास, जितकं 2 घोट पिणार आहात, 3 घोट पिणार आहात. पाणी प्यायचं, रिलॅक्स व्हायचं आणि मग ती इच्छा लिहायची. आणि ती इच्छा लिहिण्याच्या आधी जी गोष्ट तुम्हाला त्यावेळेस तुमच्याजवळ आहे, तुम्हाला समोर दिसत आहे, त्या 10 गोष्टींबद्दल थँक्यू म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, आता जर मला लिहायचं आहे, मी 1 घोट पाणी पिलं, आता मला लिहायचं आहे, ठीक आहे. तर लिहिण्याच्या आधी तुम्ही पाणी पिल्यानंतर एक 5 मिनटं बसणार आहात, रिलॅक्स करणार आहात, 3 वेळेस श्वास घेणार आहात. जी काही निगेटिव्हिटी आहे ती सर्व काढायची आहे. आणि त्याच्या आधी, लिहिण्याच्या आधी ज्या काही गोष्टी तुम्हाला समोर दिसतात, तुम्ही हॉलमध्ये असाल, किचनमध्ये असाल, कुठं जिथं बसला असाल तिथं तुम्हाला जे काही दिसतंय, झाड दिसेल, पक्षी